नमस्कार मित्रांनो. तब्बल 19 कोटी प्रकाश वर्ष दूर 3 महाकाय आकाशगंगा एकमेकींभोवती फिरत आहेत. ही साधी हालचाल नाही, तर गुरुत्वाकर्षणाच्या अदृश्य शक्तीवर साकारलेले एक भव्य वैश्विक नृत्य. प्रत्येक वळण, प्रत्येक ओढ आणि प्रत्येक टक्कर या आकाशगंगांचे भविष्य कायमचे बदलत आहे. आज आपण पाहणार आहोत विश्वातील अशाच एका अद्भुत त्रिकुटाची कथा, ज्याला काही खगोलप्रेमी डेव्हिल्स मास्क या नावानंही ओळखतात. आपण पाहत असलेल्या या छायाचित्रातील तीनही आकाशगंगा आपल्या मिल्की वेच्या खूपच पलीकडे सुमारे 19 कोटी प्रकाशवर्ष अंतरावर आहेत. त्या स्वतंत्र नाहीत. त्या एकमेकींच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे एकमेकांकडे खेचल्या जात आहेत. आणि म्हणूनच त्या जणू विश्वात एक अद्भुत नृत्य सादर करत असल्यासारख्या दिसतात. छायाचित्राच्या वरच्या भागात 2 मोठ्या सर्पिल आकाशगंगा दिसत आहेत. त्यांची नावे आहेत NGC 6769 आणि NGC 6770. आपण त्यांना जवळजवळ समोरून पाहत असल्यामुळे त्यांचे सुंदर सर्पिल हात स्पष्ट दिसतात. पण नीट पाहिल्यास त्यांच्या तेजस्वी चकत्यांवर काळसर पट्टे दिसतात. हे म्हणजे आंतरतारकीय धुळीचे ढग, जे मागील ताऱ्यांचा प्रकाश अडवतात. या 2 आकाशगंगांमधील गुरुत्वीय ओढ इतकी शक्तिशाली आहे की त्यांच्यातील प्रचंड आण्विक वायूचे ढग एकमेकांवर आदळत आहेत. या टक्करांमधून नवीन ताऱ्यांचा जन्म सुरू होतो. म्हणूनच त्यांच्या सर्पिल हातांमध्ये तुम्हाला अनेक निळसर तरुण तारकागुच्छ दिसतात. हे विश्वातील नव्या ताऱ्यांच्या जन्माचे तेजस्वी पुरावे आहेत. खालच्या बाजूला दिसणारी तिसरी आकाशगंगा म्हणजे NGC 6771. ही आपल्याला जवळजवळ कडेकडून दिसत आहे. म्हणूनच तिची रचना वेगळी वाटते. तिच्या मध्यभागी दिसणारा चौकोनीसारखा फुगवटा हा सामान्य नाही. तो तयार झाला आहे इतर आकाशगंगांच्या गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण झालेल्या तारकांच्या प्रवाहांमुळे. आज या 3 आकाशगंगा वेगळ्या दिसत असल्या तरी त्यांचे भविष्य जवळजवळ निश्चित आहे. अब्जावधी वर्षांनंतर त्यांचे गुरुत्वाकर्षण त्यांना अधिकाधिक जवळ आणेल आणि शेवटी या तिन्ही आकाशगंगा एकमेकांमध्ये विलीन होतील. त्यातून तयार होईल एक नवीन, आणखी विशाल आकाशगंगा. विश्वात अशी आकाशगंगांची टक्कर आणि विलीन होण्याची प्रक्रिया अगदी सामान्य आहे. खरं तर भविष्यात आपल्या मिल्की वे आणि अँड्रोमेडा आकाशगंगांच्याही बाबतीत हेच घडणार आहे. काही खगोलप्रेमींना या 3 आकाशगंगांची एकत्रित रचना एखाद्या राक्षसी मुखवट्यासारखी दिसते. म्हणूनच त्यांनी या समूहाला डेव्हिल्स मास्क असे टोपण नाव दिले. विश्वात अनेक वस्तूंना अशी कल्पक नावे देण्याची परंपरा आहे, कारण त्यांची रचना अनेकदा आपल्या कल्पनाशक्तीला चालना देते. हे संपूर्ण छायाचित्र आकाशातील पावो या दक्षिणेकडील तारका समूहाच्या दिशेने टिपले गेले आहे आणि यामध्ये दिसणारा परिसर तब्बल 3 लाख प्रकाश वर्षांपेक्षा अधिक अंतर व्यापतो. कल्पना करा, प्रकाशालाही हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 3 लाख वर्ष लागतील. हे दृश्य आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते. विश्व स्थिर नाही. आकाशगंगा जन्म घेतात, एकमेकींना भेटतात, टक्कर देतात, नवीन ताऱ्यांना जन्म देतात आणि शेवटी एकमेकांमध्ये विलीन होतात. हे वैश्विक नृत्य अब्जावधी वर्षांपासून सुरू आहे आणि पुढेही सुरूच राहणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? जर आपण अब्जावधी वर्ष जगू शकलो असतो तर अशा 2 आकाशगंगांची प्रत्यक्ष टक्कर पाहायला आवडली असती का? तुमचे उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया विश्वातील आणखी एका अविश्वसनीय प्रवासासह. तोपर्यंत आकाशाकडे पाहत रहा, कारण प्रत्येक आकाशगंगा विश्वाच्या अब्जावधी वर्षशील एक जिवंत अध्याय आहे.